आधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता सत्याचा जवळपास एक दिवस हा संपत आलेला असतो आणि एक दिवस संपत आल्यानंतर आता सत्याचं भरभरून कौतुक इथे होत असतं। तर इकडे मीरा आजी घरामध्ये नसतात आणि दोघी सुद्धा घरामध्ये नसल्या कारणाने आता निरूपा म्हणत असते, नाही आता ही पनवती आणि त्याचबरोबर ती म्हातारी दोघी सुद्धा सकाळी सकाळी त्या इथे चोरी करणाऱ्याला शोधायला गेल्या आहेत असं इथे आता ती बोलत असते। आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता बोलल्यानंतर इकडे मात्र ती लगेचच मीराला फोन करण्याचं काम करते। आता मीराला इकडे फोन करत असताना मीराला जेव्हा तिचा मोबाईल वाजतो तेव्हा तिला असं वाटत असतं की नाही, नक्कीच इथे ह्यांचा फोन आलेला असेल, त्यामुळे लगेचच ती आता इथे फोन उचलत असते। आता फोन उचलत असताना इकडून निरूपा बोलत असते। लगेचच आता निरूपा म्हणते, काय गे, कुठे गेलेली आहेस आणि माझी नथ चोरणाऱ्याला बरं झालं सकाळी सकाळी तू इथे शोधायला गेलेली आहेस। तू आणि ती म्हातारी इथे माझी नथ चोरणाऱ्याला माझ्यासमोर लवकरात लवकर हजर करायचं, नाहीतर इथे मात्र मी आता तुमच्या दोघींवरतीच किंवा तुझ्यावरती चोरीचा आरोप टाकेल आणि तुला पोलिसांमध्ये देईल। जर इथे तो तुझा नवरा नथ चोरून गेला आहे ना, तोपर्यंत तो येत नाही आणि जर नाहीच आला तर इथे मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईल, समजलं? तू आणि ती म्हातारी दोघींना सुद्धा सांग, असं आता इथे निरूपा बोलत असते। आता निरूपाने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र लगेचच आजी तिच्या हातातून फोन काढून घेतात। आता आजींनी तिच्या हातातला फोन काढून घेतल्यानंतर इकडे मात्र म्हातारीला सांग म्हटल्यानंतर लगेचच इकडे निरूपा म्हणत असते की हो मी म्हातारीच बोलते ना, काय गे निरूपा? आणि तेव्हा इथे निरूपा सावरासावर करते आणि ती म्हणत असते, नाही सासूबाई, त्याचं काय आहे ना, माझी नथ हो का, तुझी नथ तुला आणून द्यायची आहे ना, आणि तुला वाटतं ना की तुझी नथ इथे माझ्या सत्याने चोरली आहे, तर थांब, मी तुला आता घरी येते आणि चांगलंच थोबाड तुझं मुस्काट फोडते बघ निरूपा आता, असं म्हणून लगेचच आजी आता फोन ठेवतात। आणि तेव्हा ह्या निरूपाच्या जिवेला थोडं सुद्धा हाड नाहीये असं म्हणतात आणि इथे लगेच चल, हिला ना घरी गेल्यावर चांगलंच आता मी फैलावर घेते असं आजी म्हणतात। आता आजीने इथे ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जो पंकज आहे तो इथे झोपलेला असतो आणि पंकज इथे झोपल्यानंतर आता त्याला एक स्वप्न पडतं की इकडे त्याच्या खिशातले जे पैसे आहेत ते पैसे इथे तो शोधण्याचा काम करत असतो आणि पैसे शोधत असताना मात्र त्याला काही केल्या इथे त्याचे पैसे सापडत नसतात। तेवढ्यातच पाठीमागून देविका येते आणि देविका म्हणत असते, काय रे पंकज, हे सगळं काही तू शोधत आहेस का? आणि तेव्हा तो म्हणत असतो, हे सगळं तुझ्याकडे कसं, आणि त्याचबरोबर इथे ते माझे पैसे आहेत असं इथे तो बोलतो। आता लगेचच इकडे देविका म्हणत असते, अच्छा, हे तुझे पैसे आहेत, कुठून आले? पंकज, मला सांग, हे पैसे खरं सांग, हे पैसे तुझ्याकडे कुठून आले? तू नथ चोरलेली आहेस ना, सांगणार आहेस की नाही मला सांग लवकर, असं आता इथे ती त्याच्याशी बोलत असते। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याच्याशी बोलल्यानंतर लगेचच इकडे मात्र तो म्हणत असतो, अगं काय करतेस असं, मी नाही काही केलं, प्लीज सोड ना मला, असं नको करूस वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो। आणि तेव्हा स्वप्नातून इथे जागा होतो तेव्हा इथे आता निरूपा इथे देविका म्हणत असते, काय चाललंय, काय हे तुझं इथे काय चाललंय, तुला कसलं स्वप्न पडलंय का? आणि तेव्हा इथे तो म्हणत असतो, नाही काही नाही झालेलं, खरं सांग। नाही ग, नाही देविका, काही नाहीये, तू असं का बोलतेस, मला तर कळतच नाहीये, असं इथे ती त्याला म्हणत असतो। तेवढ्यातच आता इकडे खरं सांग, तू कसलं स्वप्न बघत होतास, काय झालं होतं? काही नाही, तू असं का करतेस, मला तर कळतच नाही ह्या गोष्टी, असं इथे ती बोलत असते। तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मात्र इकडे देविका तर हसायलाच लागते की ह्याचं काय झालेलं आहे, हा कसा असा बोलू शकतो, आणि त्याचबरोबर सगळं काही ठीक तर आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो। आणि तेव्हाच तो निघून जातो तर देविका हसत असते। आता इकडे मीरा आणि त्याचबरोबर आजी घरी निघालेले असतात। ह्या दोघी सुद्धा इकडे घरी निघाल्यानंतर आता इकडे लगेचच रिक्षा पकडतात
पकडतात आणि रिक्षा पकडल्यानंतर दोघी रिक्षात बसत असतात आणि घराचा ॲड्रेस सांगतात. आता घराचा ॲड्रेस सांगितल्यानंतर इकडे लगेचच जी आपली मीरा आहे, मीरा रिक्षात बसते. पण तिला त्या व्यक्तींचे बोलणे इथे आठवत असतात की आता इथे ही स्पर्धा रंगलेली आहे आणि ही स्पर्धा इथे रंगल्यामुळे आता खूपच छान अशी तयारी सुद्धा इथे केलेली आहे. आजचा हा स्पर्धेचा दिवस आहे आणि तेव्हा इथे ही जी स्पर्धा आहे ना, 4 दिवस जो माणूस आहे ना, तो इथे स्वतःच्या जीवाची बाजी लावूनच खेळणार आहे. पण आतापर्यंत कोणीच टिकलेलं नाहीये, पण हा माणूस आता इथे ह्या सगळ्या गोष्टी करत आहे असं इथे आता सांगण्यात येतं. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगण्यात आल्यानंतर मीराला ते आठवतं आणि ती कन्फर्म आता होत असते की नाही इथे हे दुसरं तिसरं कोणी नसून नक्कीच हे असतील असा इथे ती विचार करत असते. आणि तेव्हा लगेचच रिक्षातून खाली उतरते. रिक्षातून खाली उतरल्याबरोबरच आता इकडे आजी म्हणत असतात, अगं मीरा काय हे, कुठे चाललीस, थांब जरा, मला सांग तरी. ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मीरा आता एवढं पाण्या पावसाचं वातावरण असताना सुद्धा लगेचच सत्याकडे, त्या स्पर्धेकडे धाव घेत असते. आणि धाव घेतल्यानंतर अक्षरशः तिच्या कानावरती त्या सगळ्या गोष्टी इथे पडत असतात की कशा पद्धतीने आता इथे सत्याचा इथे पहिला दिवस संपलेला आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये हार घालण्यात आलेला असतो. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता मीरा तिथे जाऊन पोहोचते आणि हा जो सत्या आहे तो आता सायकल चालवताना तिला दिसत असतो. ती तर अक्षरशः अवाक होऊनच त्याच्याकडे पाहत असते. आणि जेव्हा इथे हे सगळं काही ती पाहते तेव्हा आजी सुद्धा इथे जाऊन पोहोचलेल्या असतात. आजी विचार करतात की मीराने इथे बरोबर ओळखलेला आहे आणि मीराने इथे बरोबर ओळखल्यामुळेच आता इकडे सत्यास आहे हे समजलेलं असतं. आता मीरा तिथे जाऊन पोहोचल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवत असतात, सगळेजण सत्याला प्रोत्साहन करत असतात. पण इकडे मात्र जी मीरा आहे, मीराला खूप टेन्शन आलेलं असतं की हे सगळं हे का करायला लागलेले आहेत आणि त्याचबरोबर ह्यांचं हे सगळं करण्याची हिंमत कशी झालेली आहे असं इथे आता ती बोलत असते, मनात विचार करत असते. इकडे आता लगेचच जी मीरा आहे, मीरा बाहेर थांबत नाही आणि मीरा बाहेर न थांबल्यामुळे लगेचच आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आता इकडे सत्याची चांगलीच कान उघडणी तिला करता येईल. म्हणूनच ती आता आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे आता लगेचच आतमध्ये गेल्यानंतर ती म्हणत असते, अहो काय करायला असा तुम्ही हे. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, अगं धूमकेतू बघ, आता तू माझ्या स्वप्नात आली आहेस ना, बघ मी म्हटलंच होतं की माझ्या धूमकेतूला इथे अजिबातच दम निघणार नाहीये म्हणून. बघ रात्री पण माझ्या अशी स्वप्नात आली होतीस तू आणि आत्ता पण इथे तू अशीच माझ्या स्वप्नात आलेली आहेस. का माझ्या स्वप्नात येतेस गो सारखं. आणि मी तुला सांगितलं ना की तू कितीही काही जरी येऊन मला त्रास दिलास तरी सुद्धा इथे मी ही जी काही बाजी इथे किंवा ह्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे ते इथे मी अजिबातच इथे शांत बसणार नाही असं आता तो बोलत असतो. तेवढ्यातच अगं धूमकेतू, पण मला एक गोष्ट सांग, इथे तू माझ्यासाठी इथे जेवण घेऊन आलेली आहेस ना, मला माहिती, मला ताकद यावी म्हणून मस्त तू माझ्यासाठी भात वगैरे घेऊन आलेली आहेस ना, मला माहिती हे सगळं काही मला माहिती आहे. पण एक गोष्ट मात्र तेवढीच लक्षात ठेव धूमकेतू, तुझ्या अशा काही करण्यानी आणि त्याचबरोबर सतत माझ्या स्वप्नात येण्यानी मी काही ह्या स्पर्धेतून पाठीमागे मी माघार घेणार नाही वगैरे असं सत्या बोलत असतो. त्याचबरोबर आता इकडे तो म्हणत असतो की हे बघ, तुला जर आता किती जरी गुचक्या लागत असल्या ना तरी सुद्धा इथे पाणी पिऊन तुझ्या गुचक्या थांबत नसणार आहेत, मला माहिती आहे, माझी तुला आठवण येत असेल असं सत्या बोलत असतो. आता लगेचच इथे मीरा अजिबात शांत बसत नाही. मीराने आता इथे सत्याच्या सनकन एक कानाखाली वाजवलेली असते आणि ह्याच्या सनकन कानाखाली वाजवल्यानंतर अक्षरशः तिथले आयोजक, परीक्षक, तिथे असलेले सगळं काही इथे ह्या दोघांना पाहत असतात. आणि तेव्हा पाहिल्याच्या नंतर आता लगेच सत्या म्हणत असतो, अगं काय हे धूमकेतू, तू आलेली आहेस आणि खरंच तू आलेली आहेस. तेव्हा इथे आता मीरा चिडते आणि म्हणत असते, काय करायला असा तुम्ही, हे काय गरज आहे हे सगळं काही करण्याची, हे सगळं करण्याआधी कोणाला विचारलं होतं तुम्ही. मागच्या वेळी सुद्धा इथे जेलमध्ये गेलात आणि खोटं बोलून माझ्यासोबत 15 दिवस मी बाहेर आहे म्हणून सांगितलं. का तुम्हाला सगळं एकट्याला सहन करायचं असतं आणि आत्ता सुद्धा भाडं घेऊन जातोय म्हणून इथे 5 दिवस इथे माझ्याशी खोटं बोललात. आणि माझा जरा तरी विचार करायचा ना, मला काय वाटत असेल ह्या गोष्टीचा एकदा तरी विचार करायचा ना, का नाही विचार केला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा इथे असं आता मीरा चिडूनच बोलत असते.
त्यावर सत्या म्हणत असतो, अगं असं काय करतेस धूमकेतू, हे सगळं मी आपल्यासाठी केलेलं आहे आणि तुला माहिती ना मला तुझं स्वप्न पूर्ण करायचंय आणि तुला माहिती ना मला ह्या सगळ्या गोष्टी इथे करायच्यात. त्यावर आता लगेचच इकडे मीरा म्हणत असते, मला कसलंही तुमचं हे असं धोका देऊन मला अंधारात ठेवून स्वप्न पूर्ण केलेलं अजिबातच नकोय, समजलं. आणि त्याचबरोबर काय गरज होती खोटं बोलून एकट्याने हे सगळं काही करण्याची, बोला ना काय गरज काय होती. आणि त्याचबरोबर इथे तुम्ही हे सगळं का केलेलं आहे असं सुद्धा मीराचं इथे ते सगळं काही बोलणं सुरू असतं. आणि मीरा हे सगळं बोलत असते, त्याचबरोबर रडत सुद्धा असते. आणि मीरा रडत असताना आता इकडे लगेचच सत्या म्हणत असतो, अगं धूमके तू असं काय करतेस, मी हे सगळं आपल्यासाठीच तर करत आहे ना, मग तू असं का करतेस बरं. आणि त्याचबरोबर इकडे मात्र अजिबातच मीरा त्याचं काहीच ऐकून घेत नसते आणि रडायला सुरुवात करते. तेवढ्यातच तिथे आजी सुद्धा आलेले असतात आणि आजी तिथे आल्यानंतर इथे लगेचच आता आजी म्हणतात, काय काय आहे काय हे सत्या, आणि त्याचबरोबर हे सगळं तू असं का करतोयस, तुला समजतंय का की तू ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे करतोयस. अरे ती पोर एवढी अस्वस्थ झाली होती तुझ्या काळजीमध्ये, ती काय काय करत होती आणि काय काय नाही, तरी सुद्धा तुला जरा तरी तिच्या मनाचा विचार नाही का आला, का केलेस हे सगळं काही तू, असं आता आजी बोलत असतात. त्यावर सत्या म्हणत असतो, अगं आजी इथे तू आलेली आहेस ना, मग आता बघ मला किती आनंद होईल. आणि त्याचबरोबर सरते शेवटी तू मला इथे आशीर्वाद दिलाच आहेस ना, मग तू अजिबात इथे काळजी करू नकोस आणि काळजी करण्याची काहीच गरज नाही. किती जरी नाही म्हटलं ना तरी सुद्धा आता बघ तू इथे आलेली आहेस, तर ही जी काही स्पर्धा आहे ना ती स्पर्धा मी जिंकणारच आहे. आणि आजी तसंही तू इथे मला आशीर्वाद दिलाच होतास ना, मग आशीर्वाद दिलेला असल्या कारणाने आता काही जरी झालं तरी सुद्धा मी इथे माघार वगैरे काहीच घेणार नाही, समजलं. असं म्हणता क्षणी आता लगेचच इकडे जी मीरा आहे ती इथे चिडते आणि मीरा म्हणत असते, काय चाललंय हे तुमचं सगळं काही, तुम्ही हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवणार आहात की नाही, सांगा पटकन सांगा, काय चाललेलं आहे तुमचं हे सगळं, असं मीरा म्हणत असते. आणि मीराने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे लगेचच आजी म्हणतात की तू ह्या सगळ्या गोष्टीसाठी इथे माझ्याकडून आशीर्वाद घेत होतास का, काय गरज काय होती हे सगळं काही करण्याची. त्याचबरोबर इथे तू समजतोस कोण स्वतःला, तू असं नव्हतं वागायला पाहिजेस, तू खूप चुकीचा वागलायस, तू आम्हा सगळ्यांना फसवलेला आहेस. आणि इथे तो म्हणत असतो, अगं आजी आता तर तू मला इथे आशीर्वाद सुद्धा दिलेला आहेस ना, आणि तू मला इथे आशीर्वाद दिल्यानंतर बरंच काही व्यवस्थित झालं आहे ना, प्लीज ना गं प्लीज नको तू असं करूस वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो. पण इकडे मात्र आता आजी चिडलेल्या असतात आणि आता मी तुमच्या नवरा बायकोच्या मध्ये अजिबात पडणार नाही, तुम्हाला इथे जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा. आणि तुला माहिती का इथे ती निरुपा तुझ्या नावाने बोंबलत आहे, ओरडत आहे की इथे नथ चोरलेली आहेस तिची. त्यावर सत्या म्हणत असतो, अगं आज्जे तुला माहिती ना तू दिलेले संस्कार आहेत माझ्यावरती, मी कुणाची नथ काय साधा 1 रुपया कधी हात लावलेला नाहीये. अगं तिच्या त्याच बबड्याने इथे नथ चोरलेली असेल, जा आणि जाऊन सांग तिला, मी अजिबात नथ वगैरे कोणाची काही चोरलेली नाहीये, असं सत्या आता इकडे आजीला म्हणत असतो. त्यावरच आजी म्हणत असतात, त्या निरुपाला तर मी चांगलंच नांगी ठेचणार आहे, पण आता तुम्हा दोघा नवरा बायकोंचं जे काही आहे ना ते सगळं तुम्ही निस्तारा, मी तुमच्या दोघांच्या मध्ये काही पडणार नाही बाबा, जे काही करायचं आहे ना ते तुमचं तुम्ही करा. असं म्हणूनच आजी म्हणत असता, ठीक आहे आता आम्ही जाते आणि त्या निरुपाला चांगलंच इथे फैलावर घेते. असं म्हणूनच आता आजी तर तिथून निघून गेलेले असतात. पण इकडे मात्र आता सत्या मीराकडे पाहतच असतो आणि तो म्हणत असतो, गे धूमकेतू जरा तरी विचार कर ना ग, नको असं काही करूस, नको एवढ्या टोकाला जाऊस, का असं करतेस. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की हे सगळं मी आपल्यासाठी करत आहे ना. पण इकडे मीराला आजी म्हणत असते की हे बघ मीरा, इथे जे काही करायचं आहे ते थोडंसं विचार करून कर, आणि त्याचसोबत इथे तुमच्या दोघांचं स्वप्न आहे हे, पण सत्या एवढी जीवाची बाजी लावण्याची काही गरज नाहीये बघ, स्वतःच्या जीवावर इथे रोखूनच तू ह्या सगळ्या गोष्टी करतोयस ना, त्यामुळे मला तर काही हे पटत नाहीये. पण इकडे मीरा आता खूप हतबल झालेली असते, कारण आजीनी तर असं सांगितलेलं असतं की आता जे काही करायचं आहे ना ते तुमचं दोघं जण मिळून ठरवा आणि मिळून करा, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला तरी काही अजिबातच तुम्ही इथे घेऊ नका, असं आता आजींचं म्हणणं असतं. तर इकडे सत्या म्हणत असतो, अगं आज्जे तू नको काळजी करूस आणि मी आता लवकरच घरी येईल.
त्यावर मीरा म्हणत असते, लवकरच म्हणजे कधी घरी येणार आहात? त्यावर तो म्हणत असतो, फक्त 5 दिवस ग, 1 दिवस तर आता संपलेला आहे आणि आता तर हे सगळं तू आहेस ना इथे, तुला तर माहिती आहे ना आता मी इथे हे सगळं काही करतोय म्हणून तर आता मला खूप जास्त ताकद येणार आहे. तुझ्या हे आशा येण्यामुळे मला बरंच प्रोत्साहन सुद्धा मिळणार आहे, असं आता इथे सत्या म्हणत असतो. आणि तेव्हा इकडे आता मीराला आणि त्याचबरोबर आजीला सत्यासमोर काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी तरी ते समजतच नसतात. पण मीरा म्हणत असते, हो नको ना हे सगळं काही करायला, प्लीज तुम्ही एकदा जर ऐकून तरी घ्या ना, नको हे सगळ्या गोष्टी इथे अशा पद्धतीने करायला. मला तर खूपच जास्त इथे काळजी वाटत आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तुम्ही असं इथे हे सगळं करताय ना, त्यामुळे मला खूप जास्त टेन्शन येतंय, त्रास होतोय. तर आता इकडे निरूपाची आहे, निरूपाने घरातील सगळ्यांना इथे जमा केलेलं असतं आणि निरूपाने सगळ्यांना इथे जमा केल्यानंतर आता निरूपा म्हणत असते, हे सगळं कुणी केलेलं आहे? तर हे सगळं तुमच्या त्या पोराने केलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे तो नथ चोरून इथे पळालेला आहे. त्यावरच आता सुधाकर म्हणत असतात, अगं काय हे निरूपा, किती काय बोलतेस आणि उगाचच नाही त्याच्यावर इथे तू का बरं इथे उगाचच आरोप सगळे काही करत आहेस, नको करूस असं आता निरूपा बोलत असते. तेव्हा इथे निरूपा म्हणत असते, काय नको आरोप करू, काय नको करू, अहो मी सांगते ना तुम्हाला, मी सांगते ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यानेच घडून आणलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला इथे तोच जिम्मेदार आहे. आणि तेव्हा इथे आता जो पंकज आहे तो सुद्धा म्हणत असतो, हो आत्तापर्यंत त्याने हे सगळं काही केलेलं आहे आणि मला माहिती आहे ना की आत्ता सुद्धा इथे त्यानेच ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या असतील. मी तुम्हाला इथे खात्रीने सांगतो की हे सगळं त्याने इथेच केलेलं आहे म्हणून, असं आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेच सुधाकर जे आहेत ते निरूपावर चांगलेच ओरडतात आणि म्हणत असतात, काय गे निरूपा, जरा डोक्यावर पडलीस का? मला माझा सत्यावर पूर्ण विश्वास आहे, तो असलं कुठलंच काम वगैरे काही करणार नाही, समजलं तुला? आणि तू त्या गोष्टी इथे का बोलत असतेस आणि प्रत्येक वेळी इथे सत्याला का बरं गालबोट लावत असतेस? आणि तुझा हा जो काही इथे नग आहे ना, म्हणजेच पंकज आहे ना, त्याच्यावर तुला खूप जास्त विश्वास आहे ना, तर मग ऐक, इथे माझा सत्या असं काहीच करणार नाहीये आणि मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. पुन्हा जर इथे माझ्या सत्याच्या विरोधात एक जरी शब्द तू इथे बोललीस ना, तर गाठ माझ्याशी आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ते बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र इकडे आता जी ही आहे रिया आहे ती सुद्धा म्हणत असते, मला सुद्धा पूर्ण खात्री आहे की इथे आता ती लोक जी आहेत ना ती अजिबातच असलं काही करणार नाहीयेत आणि त्याचबरोबर इथे सत्यदास सुद्धा असं काहीच करणार नाही, असं आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र इकडे देविका म्हणत असते, ओय तुला काय एवढा पुळका आहे ग त्याचा? त्यावर रिया म्हणते, पुळका वगैरे असं काही नाहीये, पण एक गोष्ट मी खात्रीने सांगते की हे सगळं अजिबातच सत्यादाने आणि मीरा वहिनीने केलेलं नसेल, असं म्हटल्यानंतर आता इकडे देविका खूपच काही बोलत असते. पण तुम्ही काहीही म्हणा, इथे सगळं काही असंच झालेलं आहे. किती नाही म्हटलं ना तर तो इथे चोर आहे आणि त्यानेच ह्या गोष्टी इथे केलेल्या आहेत. माझी नथ चोरून इथे गायब झालेला आहे. आता येऊ द्या ना, एकदा का आला ना, नाही पोलिसांच्या ताब्यात दिलं तर नाव निरूपा लावणार नाही, असं इथे ती बोलत असते. तेवढ्यातच आता बाहेर दरवाजावर तिच्या सासूबाई आलेल्या असतात आणि त्या आल्यानंतर इकडे लगेचच आता ती म्हणत असते, काय ग ए निरूपा, काय चाललेलं काय आहे तुझं? आणि तेव्हा निरूपा म्हणत असते, हो सासूबाई, इथे माझी नथ चोरण्याचं काम कोणी केलेलं आहे तर ते फक्त आणि फक्त इथे तुमच्या त्या नातवाने केलेला आहे, जो नातू तुम्हाला खूप जास्त प्रिय आहे. त्यावरच आता निरूपा म्हणत असते, हो हे सगळं त्याने केलेलं आहे आणि त्याला एकदा येऊ द्या, बघा नाही पोलिसांच्या ताब्यात दिलं ना तर नाव लावणार नाही मी इथे निरूपा, असं म्हणतेस का, असं म्हणतेस? इकडे सुधाकर सुद्धा ओरडत असतात आणि सुधाकर ओरडल्यानंतर आता मात्र इकडे जी काही त्या सासूबाई आहेत त्या मात्र अगदीच कंबर कसून उभा राहिलेल्या असतात आणि तेव्हा त्या इथे म्हणत असतात, अच्छा त्याने नथ चोरलेली आहे का, त्याने नथ चोरलेली आहे, दाखवू का तुला चांगला इंगा दाखवू की कोणी नथ चोरलेली आहे म्हणून, असं म्हणून लगेचच आता इथे ज्या सासूबाई आहेत त्या मात्र इथे निरूपाचा हात पकडतात आणि निरूपाचा हात पकडल्यानंतर लगेचच तो पिरगाळण्याचं काम करतात. आता लगे इकडे निरूपा विवळत असते, म्हणत असते, अहो सासूबाई सोडा ना प्लीज, मी नाही काही केलेलं, प्लीज सोडा ना, दुखतंय हो एवढं दुखतंय, मग दुसऱ्यावर आरोप करताना जरा तरी तुला काही वाटत नाही का ग, असं म्हणूनच आता सासूबाईंनी चांगलाच गावरानिंगा दाखवलेला असतो. तर आता इकडे सत्या आणि मीरा छान एन्जॉय करत असतात, एकमेकांना टाळी देत असतात आणि तेव्हा इथे सत्या म्हणत असतो, अगं आता तू माझ्या बरोबर आहेस ना, त्या